माझी बायको सकाळीच उठली आज 7 वाजता. तिथे अर्धी तयारी झाल्यावर मॅडमला समजलं की साडीला काय नाहीये. आज पहिल्यांदा इतक्या घाईनं तयारी केली नाही, इतक्या सकाळी उठून आंघोळ नाही करत ते. अक्षदा टाकायला तरी मी लवकर पोहोचली पाहिजे स्टेजवर. आता मेहंदी काढणं चालू आहे, सासूबाई काढतायत. सासूबाई काढत बसा जरा. तरी मी करून राहिली. ते मी इथं सपोर्ट द्या हाताला. बरीच वर्षानंतर करत आहे, म्हटलं ड्रॉइंग येते तर करून बघ. हा हार्ट बरोबर बनला. आधीची गदाड गदाड झाली. ते मी सपोर्ट नव्हतं घेतलं ना. काही नाही होत, ते गोल गोल करून टाक. एक नाही होती, येते शेप पत्त्यासारखा कर एखादा. काही नाही हो. येते एवढं परफेक्ट कोण पाहते. मी पाहतो ना. तुला ते म्हटलं काढून तर नाही, तुझं तर नाही झालं काढून. राहू दे, अजून बोंबलली असती उद्या. सगळ्या दुनिया भरायला सांगितलं असतं यानं काढली, बकवास काढली. आणि तसंही तू मेहंदी जास्तच रंगते. पाय ना इकडे पाय. प्यारी समज गई. मला माहित आहे ना. पहिलीच तिचा विचार करून काढायला लागते. नाही तुला काही नाही म्हणत मम्मी, ते तू काढ कसंही. काही पण काढायचं तुम्हाला जमतं ते. हे बघा, माझ्या सासूबाईंनी मला मेहंदी काढून दिली. मी घरी गेली होती तिथे आज हळदीला. तर 3 लोकांनी मेहंदी काढून दिली आहे माझ्या हातावर. पहिले बसली होती वहिनी म्हणे, त्या म्हणे मेहंदी काढून. वहिनीने ही मेहंदी काढून दिली या हातावर इकडच्या. मग मी घरी गेली. घरी मला अंकिता दिसली, ते पण अशीच बसली होती. मग म्हटलं यार कोण असं कोण पण मला दिसला अर्धवट. म्हटलं यार अंकिता मेहंदी दे म्हटलं काढून. मग तिने एवढी मेहंदी काढून दिली, ती मागून पण काढून देणार होती, सगळं करून देणार होती. वहिनी इतक्यात आल्या, चला म्हणे आता मी निघाली म्हणे, तुम्हाला सोडून देतो म्हणे घरी. म्हटलं अंकिता राहू दे, आता जसं आहे तसं मी जाते म्हटलं घरी. एवढं काढून घरी आली. मग आता हा एवढा अर्धवट हात चांगला नव्हता दिसत. मग मी मेहंदीचा कोण आणला. मी यांना काय म्हटलं मला मेहंदी काढून द्या. नाही तर ती मुलगी होती, तिला म्हटलं. ती मुलगी म्हणे मला मेहंदी नाही काढता येत म्हणे ताई म्हणे. म्हटलं बोटं तर रंगवता येते ना म्हटलं, असं गोल गोल तर करता येते ना म्हणे. ते म्हणे हा तेवढं देऊ शकतो म्हणे मी करून. म्हटलं ठीक आहे देशील म्हटलं, जसं समजतं तसं. मग मम्मी झाली वरती. मग मम्मी आली, म्हणते दे म्हणते, मी तुला मेहंदी काढून देतो म्हणते. मी म्हटलं ठीक आहे द्या म्हटलं, तुम्हाला येत असेल तर. मम्मीने मेहंदी काढून दिली. ही एवढं हे काढलं आणि हे काढलं होतं. मग म्हणे खाली दिसत आहे म्हणे हात. म्हणे आता काय करू म्हणे, त्यांना सुचत नव्हतं. मी म्हटलं एक काम करा म्हटलं, तुम्ही इथून अशा लाईन्स करा म्हटलं आणि त्याला पानं द्या म्हटलं करून. तर अशा प्रकारे त्यांनी मला मेहंदी काढून दिली आणि त्या मुलीने मला फोटो रंगवून दिले. तर अशी सासू भेटते का कोणाला, विचार करा. त्यांनी मला वरती येऊन ठीक आहे देतो बा मी मेहंदी काढून, असं म्हणून त्यांनी मस्त मला मेहंदी काढून दिली. मला म्हणायची गरज पण नाही पडली. मी पण थोडी शॉक झाली म्हटलं अशी, पण चांगलं वाटलं मला. गुड मॉर्निंग गाईज. आज तुम्ही म्हणत असाल मी का ब्लॉग चालू करत आहे, कारण की माझी बायको सकाळीच उठली आज 7 वाजता. आणि ती मेकअपला गेली होती. पार्लर मध्ये गेल्यावर तिथे अर्धी तयारी झाल्यावर मॅडमला समजलं की साडीला काय नाहीये. काय नाहीये सांगतो मला शब्द. आणि फॉल पण बसवलेला नाही, तर डोळ्यात पाणी नको आणू, मेकअप खराब होईल बेटा. आणि तसंही नेहमी दरवेळेस लेट होते, पण आपण बरोबर टाइमवरच पोहोचतो, तर टेन्शन नको घेऊ. आणि मी रेडीच आहे. मला काय करायला लागते, कपडे घातले आणि चाललं तिकडे. आंघोळ काय रोजच करतो, आज नाही केलीत काय. अबे साले. तर मॅडम गेल्या सकाळी 7 वाजताच तयारी करायसाठी. आता 9 वाजून राहिले. मेकअप करून झाला, साडी घालून झाली. मग म्हणते काहीतरी फॉल आहे का पिको नाही आहे काहीतरी. मग आता दुसरी साडी चूज केली, ती चूज मीच केली आहे. आणि त्याच्यानंतर ते आता ब्लाऊजच्या काय म्हणतात त्याला धागे दोरे काढून लूज करून ते घालणार आहे, प्लस मेकअप करणार आहे, साडी घालून देणार आहे. तर आता तिथे गेल्यावर पार्लरमध्ये गेली आणि तिथे लाईन गेल्यावर तिथं बसली 10 मिनिटं. मग शेवटी मी कार घेऊन गेलो, त्या दोघींना घेऊन आलो. आता सगळा मेकअप आमच्या घरात होणार आहे. मेकअपचा आरसा पण आहे आपल्याकडे आणि सगळं पसारा करून ठेवलाय घरात. आता ते सगळी वापस तयारी करत आहे. तर अशी मजा येते आज. बघा आपल्याला वेळ झाला. एवढा वेळ का लागला तुला? सकाळी उठली मी आज. सकाळी उठली, रेडी झाली, आंघोळ वगैरे केली, नाश्ता बनवला, नाश्ता केला सगळं. 8 वाजता मी तिच्या पार्लर मध्ये गेली. 8 नाही बहुतेक 8:15 पर्यंत गेली. लवकर गेली. सगळं काही झालं. तिथे जाऊन माझं मेकअप पण झालं. आणि नंतर मग लाईन गेली जेव्हा हेअरस्टाईल करायची होती. मग आम्ही वाट पाहिली की बा लाईन येईल तेवढ्या ती म्हणे मी साडी घालून जाते. म्हटलं ठीक आहे. मग साडी काढली. साडी काढल्यावर माहिती पडलं की साडीचं
जे आता ब्लाऊज पीस तर मी काढतच नाही म्हणत, ते दबलं असतं ते ठीक आहे, पण पदर साईडला मला वाटलं गुंडे वगैरे काही असेल तर पदर साईडला कट होता. अरे तर तो बापरे. कापल्याशिवाय त्याला पर्याय नव्हता किंवा त्याला शिलाई पाहिजे होती. वेळेवर मला साडी चेंज करायला लागली. माझं तिला म्हटलं आता काय करायचं, लेट याच्यात माझी तारीफ तर थोडीशी नाही आहे, शून्य आहे याच्यात माझी तारीफ. ऐक नाही माझी तारीफ कंटिन्यू झाली पाहिजे. नाही सुरुवातीपासून 8 वाजता नवऱ्यानं सोडून दिलं, थांब तू पहिले. 8 वाजता नवऱ्यानं सोडून सांगतो मी दिलं, नंतर बाकी. तिथून सुरुवात झाली पाहिजे. 8 वाजता नवऱ्यानं सोडून दिलं. थांबतं का? नाही हा, तर 8 वाजता सकाळी 8:15 वाजता यांनी मला तिथं सोडून दिलं पहिले, आणि नंतर मग- पॉटीला न जाता कंट्रोल करून. गाडीवर तिथे सोडून दिलं. आणि त्याच्यानंतर मग माझी रेडी, म्हणजे मी अर्धवट रेडी होऊन मी पुन्हा त्यांना म्हटलं तर माझ्या घरी चला म्हटलं, तुम्ही दोघी पण सोबत, दोघी माझ्या सोबत आल्या घरी. मग घरी आल्या नाही, मी मला फोन केला, हा मग मी शूरवीर सारखा कार घेऊन आलो. हा शशांक माझं नाही राहत की माझ्यामुळं झालं बा म्हणून, असं काहीच नाही राहत. मी शशांकला फोन केला, म्हटलं शशांक असा असा प्रॉब्लेम, आता सांग म्हटलं काय करू. तर म्हणे तू घरी ये म्हणे, घरी लाईन आहे म्हणे, मग मी घ्यायला येतो म्हणे. मग हा कार घेऊन मला घ्यायला आला, त्या दोघी जणी बाईकवर आला आमच्या मागे मागे. आणि नंतर मग त्यांनी मला बाकीचं रेडी केलं. बाकी मग घरी मी येऊन त्यांनी माझी हेअरस्टाईल करून दिली. आणि साडीचं वेळेवर आता काय घालू 2-3 साड्या काढल्या, हे घालू ते घालू. म्हटलं ब्लाऊज तर मला एकही याच्यावरचं होणार नव्हतं, कारण 2 वर्ष आधीची जुने ब्लाऊज आणि मी आता लठ्ठ झाली आहे. मग त्या ताईनी माझ्या हे ब्लाऊज काय मग म्हणे शालूच घाल म्हणे. आता फायनली मला पुन्हा ताईला सगळं ऐक क्रेडिट तर, थांब ना. नवऱ्यानं म्हटलं, अरे ऐक तर. नवऱ्यानं म्हटलं नंतर ताई बोलल्या, नवऱ्यानं म्हटलं नंतर ताई बोलल्या. मग नवऱ्यानं काय म्हटलं एक्झॅक्ट शब्द सांग. सांगतो ना, थांब ना. नाही एक्झॅक्ट शब्द सांग. मग हा म्हणे की मी याला विचारलं पहिले कोणती साडी घालू, हा काय म्हणे मला नको ताईला विचार. मग त्यांना दोघींना आवाज दिला. मग याला विचारलं, हा म्हणे ती पिवळीवाली साडी घालते साऊथ इंडियन पॅटर्न. म्हटलं यार याचं ब्लाऊज व्यवस्थित नाही, ते पूर्ण पॅक आहे म्हटलं. मग ते ब्ल्यू वाली साडी यांनी घेऊन दिलेली होती दिवाळीतली, ते घालते म्हटलं. तो म्हणे हा 10 वेळा साडी घातली, नाही ब्लू वाली साडी ताई म्हणे घाल म्हणून तुला. हा ती घाल म्हणे, पण हा म्हणे तू घातलेली आहे म्हणे ऑलरेडी, तर ही घालू नको म्हणे. मग शालू काढला फायनली. मग हा म्हणे तू हेच घाल, हेच चांगली दिसते. नाही माझे शब्द होते तू शालू घाल, कारण की बहिणीचं लग्न आहे तेव्हाच तू शालू घालू शकतं, बाकीच्या लग्नात शालू चांगला नाही वाटत. हा. मग ताईंनी माझ्या होला हो लावलं हा. आणि तुला वाटलं की ताईंनी सांगितलं तुला. नाही येस तूच म्हटलं शालू घाल. हा, पण तू व्हिडिओत आधी काय सांगितलं. हा यार हा बोलूच नाही देत मला. हा. मग यांनी म्हटलं शालू घाल, म्हटलं ठीक आहे. तर मग शालूवरचं ब्लाऊज सापडत नव्हतं, ते शोधलं आणि ते शोधल्यावर ते होत नव्हतं. म्हटलं आता काय करू. ते म्हणे मी देतो म्हणे शिलाई उकलून. त्यांनी शिलाई उकलून दिल्या, नंतर ब्लाऊज घातला, तोपर्यंत त्यांनी माझी हेअरस्टाईल करून दिली. नंतर मग शालू घातला, तोपर्यंत मी ज्वेलरी घातली. आणि मी बसून होती तर नवरा उठल्या सुटल्या पाणी आणून देत होता, ह्या गोष्टी देत होता. हा ना, नाही, तर ते नाही येणार ना थांब स्टोरी. ना, सांगतो ना. हा तेव्हा मी तिथे बसली होती, वैडी मला पाणी आणून दिलं, पाणी पी म्हणे. पहिले म्हटलं नाही, मी जर पाणी पिलं मला धावणं सुद्धा झाला म्हटलं. तर काही देत तरी जा. पण मला पाणी दिलं, नाश्ताही दिला. पण म्हटलं आता नाश्ता नाही करत, म्हटलं मी नाश्ता ऑलरेडी केलेला आहे. त्या ताईला नाश्ता दे म्हटलं. ताईने नाश्ता केला, त्यांना पाणी दिलं. यांनीच केलं सगळं आज. तर असा मी स्टोरीतून मिसिंग असतो दरवेळेस, तर यावेळेस मी आता स्वतःहून स्वतःच घुसवणार आहे. मला वाटलं की कधीतरी ही मेन्शन करन मला, पण कधीच मेन्शन करत नाही, असं काही नाही म्हणून मी आता जबरदस्ती घुसणार आहे. आमचे डोळे लहान दिसून राहिले. हा, माझ्या डोळ्यातून पाणी येऊन राहिलंय कंटिन्यू. माझ्या डोळ्यातून कंटिन्यू इतकी चिडचिड झाली मला, शेवटी सुचत नव्हतं काय करू. कारण आज मी ठरवलं की नाही, मी आज लवकर जाईल, आज मी लवकर जाईल. 9:30 पर्यंत तरी पोहोचेल म्हटलं. 10:30चं लग्न आहे, 1 तास आधी जाईल म्हटलं मी तिथे. फोटोशूट वगैरे किंवा नवरदेचे जे काही तिथे येते त्यांना वेलकम करायसाठी जाईल म्हटलं. पण मी यांना म्हटलं मला लवकर तुम्ही सोडून द्या. पण फायनली शेवटी काय झालं की सेलिब्रिटी एंट्रीज घ्यावं लागत आम्हाला. अरे जब तक मैं तेरे साथ है, तेरे को सेलिब्रिटी की जिंदगी जीने पड़ेगी मॅडम. सेलिब्रिटी एंट्री आहे ना. आपण नेहमीच जातो ना तसं सेलिब्रिटी एंट्री म्हणून बरोबर ते आपोआपच झालं आज. आणि हिने मला रात्रीच सांगितलं लवकर झोप म्हणे, मी सकाळी उठवणार आहे. मी म्हटलं हे पाय, तुला काय करायचंय कर, तू जोपर्यंत सगळी तयारी करून त्या दारात जाऊन उभी राहत नाही तोपर्यंत मला उठवू नको. कारण की लवकर जर उठलो तर ते दिवस खराब जाते आणि तिथे आळस देणारच जाते सगळं. तर कारण की मला माहित होतं हे होणार आहे. तू आधीच डिसाईड करून घेतलं. अरे मेरे को मालूम है ना, मेरा जिंदगी मेरे को मालूम है अक्का. अभी तू 8 नंबर के आसपास रहती है,
तेरे को अभी सीखना पड़ेगा धीरे धीरे. हो ना. हम पहले ही प्रेडिक्ट कर लेते हैं 8 वाले का होने वाला है. काय सगळा पोपट झाला माझा दादा. तर माझ्या घरचे मला सगळे शिव्या देणार की इतकं लेट तू काउंट केलं, का केलं. तेजूने मला साडीच नाही घेऊन दिली म्हणा. आणि हा तेजून मला साडी नाही घेऊन दिली म्हणा, म्हणून मी जुनाच कपडे घालून आले म्हणा. आणि माझ्या घरचे मला म्हणे की तू लग्नात शालूच घाल म्हणे, दुसरं काहीच नको घालू, शालूच घाल. शेवटी येऊन जाऊन शेवटी शालूवरच आलं ते. म्हणून ते शालूवरच आलं शेवटी. याच्यापेक्षा आधीच घातलं असतं तर बरं झालं असतं. हो ना, कशाला आज पहिल्यांदा लवकर लवकर तयारी केली किरणला. लवकर केली तरी उशीर झाला. आज पहिल्यांदा इतक्या घाईनं तयारी केली नाही, इतक्या सकाळी उठून आंघोळ नाही करत ते. इतक्या लवकर आंघोळ करून पण शेवटी पोपटच झाला माझा. जाऊ दे आता. फक्त नाही पण- तिथं पण अक्षदा टाकायला तरी मी लवकर पोहोचली पाहिजे स्टेजवर. आता तरी बाबा लवकर पोहोचव मला ते. मी कुठून उडवत नाही काय, उडवत नाही तू गाडी. तुला ते झटके नाही पाहिजे. नाही चालते, चल आता लवकर. फक्त मला स्टेजवर पोहोचायचं आहे लवकरात लवकर. तिघ जण काय गोटे खेळून राहिले काय. त्याच्यात एसटी आहे समोर. माझ्याही वेळेस असंच झालं होतं, फालतू ट्रॅफिक करून राहिले फक्त. म्हणजे त्याला तो समोरचा लवकर नाही चाला, अल्टो कोणती गाडी आहे पण त्याला साईड द्यावं ना. मग त्याची गाडी स्लो आहे तर त्यांनी साईडला नाही व्हायला पाहिजे का. त्याला पुणे मुंबईला पाठवायला. हो ना. आणि परी लवकरच रेडी झाली, सकाळी आली ती. त्यामुळे मी 6:30ला येणार आहे म्हणे, ती तर 7:30ला पोहोचली शहाणी. आणि मला तिला फोन केला, तुझी तयारी झाली का म्हटलं. मी येते आता. नाही म्हणे तू 8:30ला आहे म्हणे, माझी तयारी व्हायचीच आहे म्हणे. हा, मला अशी म्हणे. तरी मी 8:15ला गेली तिथे. तुझी तयारी व्हायचीच होती म्हणजे तिचे पण केसेस बाकी होते. तिची तयारी झाली 9 वाजता, ती गेली तिथे 9:15 वाजता. माझी बायको ऑलरेडी सुंदर आहे, तरी दुनियाभराचे एक्सपेरिमेंट झाले आज तिच्यावर. मी तिला म्हटलं तर तेजूला जरा नवरीचा फील घेऊ दे, स्वतःच नवरी बनून चालली आहे. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. हो, मी शालू पण घातला. फक्त माहिती डोक्यावर ती चुन्नी लावायची राहिली, काय म्हणते त्याला, नवरीची. ते जर लावली ना मी अख्खी नवरीच दिसणार आहे. उतरल्यावर दाखवतो मला. उतरल्यावर दाखवते तुम्हाला मी माझा लुक कसा आहे त्याचा. नवरीवाले रील काढून घे. किती पहा ना, म्हणजे मी आता लग्नामध्ये मेकअप केलं होतं. त्याच्यानंतर मी मेकअप केला तिडव्याला, म्हणजे पार्लरवाली बोलवून तिडव्याला मेकअप केलं होतं. त्याच्यानंतर मी मेकअप केलंच नाही, मी स्वतःच मेकअप करते. तोच चांगला वाटते. आणि आज मी मेकअप वालीकडून मेकअप करून थांब रे, पहिले एंट्री आतमध्ये जाऊ द्या मला. तुझी स्किन पाहून जलसी होता म्हटलं मला. माझी स्किन पाहून जलसी होत आहे म्हणते. चांगले नाही दिसत काय. अशीच दिसते दररोज. दररोज अशीच दिसते. रोज पेक्षा थोडी वेगळी आज म्हणजे थोडी चमकत आहे. पाता आणि गाणं हे ब्लश लावतात ना मुली असं केल्यावर, ती वाली skin. नाही ते साली दिसलंय की आपोआपच गाल ब्लश होतात माझे. लाल झाला फक्त. पण मी गालाला काही लावलं थोडी आहे. ते आपण रात्री केलं ना. हा, कोणावर पिंपल्स कोण आले. पिंपल भाई जवानी फुटून राहिली माही. वहिनी म्हणते तुझं गोरं पण वेगळं आहे, माझं वेगळं आहे म्हणते. कोणा जास्त म्हणते. गोरं आहे म्हणते. कोण तुझी वहिनी म्हणते. कोण गोरं वेगळं आहे. माझी वहिनी अशी म्हणते की तुमचं गोरं पण वेगळं आहे म्हणते, आमचं वेगळं आहे असं. वहिनी काय झालं म्हटलं, वहिनी चिडचिड करू राहिले. वहिनी रिकामे नखरे करते म्हटलं, काहीच नाही झालं म्हटलं. मला 4 घंटे ना. हो ना. आता आला 4 घंटा. बरोबर आहे. काय म्हटलं. आला 4 घंटे ना बोलून राहिलं. लग्न लावायचं नाही लावायचं काही घेणं देणं नाही. हे 3 जण 4 जण जेवले नाही जेवले काही घेणं देणं नाही. चला मी आल्याबरोबर सगळ्यांचे अजून फोटो म्हणते मारले. 5 मिनिटं झालं. 5 मिनिटात नाही 5 मिनिटं 5 घंट्यात कधी झाले हे समजलं नाही आम्हाला. मेकअप महाग आहे, जो रडू नको. रन काय केलं आज दिवसभर ब्लॉग मध्ये, काहीच नाही बोलली तू. बोलतो ना नंतर. आता नवरी चालली, पहिले नवरीला विदाई करतो मग बोलतो. ते रडलीच तर नाही. रडली माझ्या जोडीन रडली. मला असं हक पण केलं. तिला म्हटलं, मग मला पण रड आला. मी तिला म्हटलं मेकअप महागाचा, म्हटलं रडू नको म्हटलं. हॅलो. किरण ताई रडली म्हणते. किरण ताई अमरावतीत, ते अमरावतीत, दोघीचं माहेरी अमरावतीत, दोघीचं सासरी अमरावतीत. दोघी रडू राहिले. काय रिझन असू शकत. असंच बरीच वेळा काय रिझन असू शकत.